मागच्या वेळेस होती 300, त्याच्या आधी 350 गेला, आज डायरेक्ट रिवर्स झाला. अवघड आहे. 250 कोणतं आहे आकार, कोणतं म्हटलं? विरांग. सर कोणती व्हरायटी? अथर्व. फोननी तर मोठा खेळ केला त्याच्यामुळे. कोणत्या गावची? मुंगसरा. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी विक्रम शिंदे. तुम्ही बघत आहात किंग फार्मर यूट्यूब चॅनल आणि तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. आज आपल्या टोमॅटो प्लॉटचा दुसरा खुडा आहे आणि चला जरा गेम गाडीचा. पाठीमागं बघताय ती गाडी पूर्ण भरलेली आहे. आज गाडीमध्ये 200 गॅरेट आहेत, 3 वक्कल. तर काय आलं तर विषय असा झाला की गाडीचा झाला जरा प्रॉब्लेम. तर सकाळी बदललेले होते टायर, पण जरा जे मशीनने नट आवळतात त्यामुळं नट चांगले आवळले नाही, त्यामुळं नट तुटलेले. आणि गाडी जे आहे ते फुल लोडेड आहे सध्या आणि मार्केटपासून जवळच आहे. 10 किलोमीटर मार्केट राहिले. आणि आता पहिले गाडी खाली करायची, त्यानंतर नट वगैरे काय असेल टायर वगैरे बदलायचं आहे. तर असा प्रॉब्लेम होतो मित्रांनो, जेव्हा आपण टायर वगैरे बदलता तेव्हा प्रॉपर नट वगैरे चेक करून घ्या. नाहीतर काय होतं, मशीनचे नट आवळले जातात आणि पूर्ण आवळले जात नाही. जो काही पानं असतं त्यानेच प्रॉपर आवळून घ्या, असा प्रॉब्लेम होतो. तर ठीक आहे, आपण आता आज म्हणजे अर्ध्या 2 तासात परत मार्केटमध्ये जाणार आहे. जे काय मार्केट आहे आज टोमॅटोचं तुम्हाला दाखवलं शेवटपर्यंत बघत. आणि काय मार्केट आहे ते बघण्यासाठी आणि सध्या नाशिक RTOचं काय मार्केट आहे ते तुम्हाला पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये समजून जाईल. तर चला जाऊया आणि बघूया असं काय लेवल आहे. फुल गाडी खाली करायची. शेतकरी मित्रांनो, आमचे हाल झालेले आहे. बघा शेतकऱ्याचे हाल अपेक्षा राहतात. ही गाडी फेल झालेली, आता दुसऱ्या गाडीमध्ये माल टाकायचा आहे. तर आता दुसऱ्या गाडीमध्ये भरायचं आहे मित्रांनो, टायरचे नट तुटल्यामुळं. आता गाडी कोणत्या गाडीत खाली करायची आहे, व्हीलचा प्रॉब्लेम झाल्यामुळं. फायनली गाडी भरलेली आणि आता ही रिकामी झाली. त्यात माल टाकून आता डायरेक्ट मार्केटमध्ये. तर फायनली मित्रांनो RTO नाशिक टोमॅटो मार्केटला आहे आता आणि आवक बऱ्यापैकी आहे. पण मार्केटमध्ये लेवल काय चालू आहे ती आत्ता जाऊन बघू, शेतकऱ्यांना बोलू. आपली गाडी गाड्याला खाली करायला लावली आहे. रेट टाकून झालेला नाही आपल्या गाडीचा, पण पहिली खाली करून घ्यायची, नंतर रेट लावला जाईल. कारण ओळखीच म्हणजे कायम स्वरूपाचे जे व्यापारी आहे त्यांच्याकडेच आपली गाडी खाली होत असते. तर रेट बघू काय, बाकीच्या शेतकऱ्यांचं पण बघू काय चाललं आहे सध्या मार्केटमध्ये. काय भाव मागितले आपण? 130. कोणती व्हरायटी? 62, 43. ओके. कोणत्या गावचे? येवल्यावरून आले. किती किलोमीटर पडते येवला? 100. एक साईड. किती लावली दांबटी? क्वालिटी कशी प्लॉटची सध्या? संपत आली. एंडिंग आहे का? काय ॲव्हरेज रेट काय भेटला? 1415. ॲव्हरेज एकरी 1415 फक्त उन्हाळी. काय रेट काय? 100-125 रुपये. 100-125 चालतंय. काय भाव मागितले आपण? 150 रुपये. 150. कोणती व्हरायटी? अथर्व. तर एवढं रेट कमी आज? काही तेच नाही व्यापारी. कोणत्या गावची? खंबाळ्याची. खंबाळे. कोणता तालुका? त्र्यंबकेश्वर. किती किलोमीटर पडतं ना? 25-30. गिरणारे जवळ आहे का? लांब आहे? काय तिथं काय चालू आहे रेट? गिरणारा बंद आहे आता पावसाळ्यात फक्त. किती लावली आहे प्लॉट? एकरमध्ये? अर्धा एकर. आत्ता चालू झालाय का? दुसरा. त्याच्या अगोदर काय भाव? मागच्या वेळेस होती 300, त्याच्या आधी 350 गेला, आज डायरेक्ट रिवर्स झाला. अवघड आहे. अवघड झालं. किती वक्कल आहे? 65 झाले. 65. सिंगल वक्कल आहे का? हा. ओके. तुमचा पण आला. काय भाव मागितलं आपण? लाल काय भाव मागितलं? 250. कोणतं आहे आकार, कोणतं म्हटलं? विरांग. कोणत्या गावचं? किती दिवस वाटतं पूर्ण लाल व्हायला एक तोडा?
नाही तसं काही नाही, आम्ही लालच करतोय त्याच्यामुळे काही माहिती नाही पण एक तोडायचं नाही का 3 दिवस किंवा 4 दिवस? नाही नाही, एक तोडा तोडायला 7 दिवस लागत. हा 7 दिवसाचा अंतर लागतो पूर्ण लाल व्हायला. चालतं. किती लावलेलं आहे भाऊ? एक एक. काय भाव मागितला आज? किती सांगणार? 160. 160. कोणती व्हरायटी? आता सर्व फोननी तर मोठा खेळ केला त्याच्यामुळे कोणत्या गावची? मुंगसरा. सर चालू का निपाट? नाही नाशिक. सानप कुठे काय दातर घेऊन गेले ना. त्याला धानायला पाहिजे. काय भाव मागितला आपण? मागून राहिली 120-30. कोणत्या व्हरायटी? सर्व पूर्ण लाल झालं म्हणून कमी रेट मागताय. कोणत्या गावची? बागलवाडी. श्रीरामपूर. बागलवाडी तालुका का? निपाट. हां जवळ आहे. किती प्लॉट लावलेला आहे? 1 बिघा. कधी चालू झालंय? तिसरा खोडा आहे. आत्ता चालू झाला. काय परिस्थिती कशी प्लॉटची? उन्हाचं टेम्परेचर खतरनाक आहे. याच्या अगोदरचा काय भाव गेला 2 दिवसात 3 दिवसात? 70. हे असाच माल होता का पूर्ण लाल? लाल का बरं आणते पूर्ण? थोडा कच्चा आणायला पाहिजे. उन्हाने प्रॉब्लेम आहे. चालतं धन्यवाद. काय मागितलं मित्रा व्यापारी? काय मागितलं आज? आत्ता आले का? कोणत्या गावचे? कोणत्या गावचे? कोणतं गाव? ना तालुका? इथलंच आहे. तर मित्रांनो आज जरा मार्केट डाऊन आहे. 100 पासून पण चालू आहे. 100 जसं मालाची क्वालिटी असेल तसं मार्केट आहे. 100 पासून स्टार्टिंग आहे, 180 पर्यंत जात आहे. आणि क्वालिटी जशी असेल तशी मार्केट आहे. चांगल्या माला नवीन माल असेल तर चांगलं मार्केट भेटतं 180 पर्यंत. जे काही अथर्व असेल, विरांग असेल त्या व्हरायटीला. तर आजचं मार्केट आहे आज 5 मे 2025 आहे आणि संध्याकाळचे 5 वाजले, संध्याकाळचे 6 वाजले. आणि हे मार्केट जे आहे त्या RTO नाशिकचं मार्केट आहे. तर येथील अशी परिस्थिती आहे सध्याची. तर आवक वगैरे ॲव्हरेज आहे, एवढी पण काय आवक नाही आहे. आणि त्यामध्ये जास्त मार्केट ऐकल्यानंतर शेतकरी जास्त इकडं माल घेऊन येतात. तर असं नाही करता शेतकऱ्यांनी जवळच्याच मार्केटला विका. एकाच जास्त माल आल्या का की मार्केट डाऊन होतं, एकाच मार्केटवरती लोड येतो. त्यामुळे जिथं मार्केट आपल्याला जवळ आहे तिथंच माल विकण्याचा प्रयत्न करा. मार्केट सेमच आहे, काही जास्त फरक नाही आहे. 10-20 रुपयाचा इकडे तिकडे होऊ शकतो एखाद दिवशी, पण रेग्युलर मार्केट सेमच चालू आहे. तर असं मार्केट आहे. बाकी आपला जे बादला आहे गोल्टी आहे ते पण बघू. तर इकडं बादला वगैरे जे ज्यूससाठीचा माल आहे तो भरला जातो. त्याचे रेट काय तो पण बघू. 60-70 ओके. तर ज्यूससाठी मित्रांनो 60-70 रुपये ॲव्हरेज रेंज आहे. बाकी गोल्ड. तर या गाड्यावर मित्रांनो आपण खाली केलेली आहे. ती गाडी आपली पूर्ण खाली झाली, ती नेहमी बाकी आहे कारण आपल्या गाडीचा झालेला प्रॉब्लेम, त्यामुळे 2 गाड्यांमध्ये माल आला. तर इकडं आपण माल टाकलेला आहे अशा पद्धतीने. तर अशा प्रकारे मित्रांनो आपली गाडी पूर्ण खाली झालेली आणि ॲव्हरेज रेट आपला 20 किलोच्या कॅरेट झाली 180 रुपये लावले. कारण आपला नवीन माल आहे आणि क्वालिटी आहे तरी 180 रुपये लावलेले आहे. आणि बाकी जे नवीन जुने माल आहे ते 140, 110, 20-30 पासून चालू होता. तर असं ॲव्हरेज रेट RTO नाशिक मार्केटचं आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.